नमस्कार मित्रांनो, आज औंधचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्या औंधच्या ओपनच्या मैदानामध्ये आज पुशेगावची एक नंबरची जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. सचिन आणि लक्ष्या या जोडीनं पुन्हा एकदा सिद्ध केले की जेव्हा जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस इतिहास होतोच. आपल्यासोबत आहेत सचिनचे सगळे सुट्टी मेकर आहेत, सगळे जेवढी सचिनसोबत असतात ती टीम आहेत. नमस्कार. नमस्कार. काय आज कसं काय नियोजन होतं? नियोजनमध्ये एकविरायला पळायला जायचं होतं तिकडं, हां पण तिकडे एवढा लांब प्रवास होणार होता, पण म्हणून इकडं नियोजन केलं. आज अचानक संध्याकाळी पाऊस टाकल्या आणि इथं पळून गाडीने एक केला. सचिन लक्ष्या आणि सचिन लक्ष्यात सगळ्या महाराष्ट्रात चर्चा इकडं तिकडं तीच चालू आहे. हा, सचिन लक्ष्याची चाहता वर्ग भरपूर झाला आहे आणि त्यात कसं झालं तो 3-4 मैदान झालं बॅड लक चालू होता. कडनं चिठ्ठ्या निघायच्या सेमीला फायनलला, त्यामुळं कसं काय सगळीच बरीच म्हणायचे कडनं चिठ्ठ्या निघतात ते. पण आज बी थोडी नशिबान साथ दिली आणि बैलांना बी दावून दिले की काय आहे, मधनं लागल्यावर काय करू शकतो. काय महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी, आणि जरी पब्लिकने गाडी असली तरी काढते निकाल, परंतु प्रेक्षक त्याच्याविषयी काय सांगा? प्रेक्षकांचं कसा विषय होतोय आता, सचिन तर काय दोन्ही खांदी बाहेरनं पळतोय, पण प्रेक्षक काय करते डायरेक्ट आडवस समोर येते, त्यामुळं तसं झालं. काशेगावला बी तसंच झालं, इतकं प्रेक्षक होतं खालून की तरी बी चिटकूनच उभं राहिलेलं फाटीला. त्यामुळे चल आता कोण जरी असला पब्लिकचा कोण तरी एक पब्लिक होतं, त्या पब्लिक तरी काय करणार आहे. हा, पब्लिकला बी नाही. आता बकासूरच्या सीमेत बी बघितलं पार आडवच गेलती, त्यामुळं आता चाहता वर्ग असल्यामुळे येतोय बघाय सगळा, पण त्यांना बी समजून घेतलं पाहिजे आपला बैल आहे, पुढं लागला पाहिजे, पुढं मागं थोडं सरायला पाहिजे. बरोबर आहे. सगळ्या महाराष्ट्राचा लाडकी जोडी आहे ही सचिन आणि लक्ष्या. प्रत्येक मैदानामध्ये या जोडीची दहशतच आहे. काय सांगाल? दहशत म्हणजे आता सगळ्याला वाटतं जर गाडी असली आणि त्यात मधनं जर असली तर कोणी म्हणायचं बी नाही गाडी पुढं क्रॉस करेल म्हणून, आणि खालनं जर सुटली गाडी पुढं बघायच जात नाही आम्ही, कारण ऑटोमॅटिक वर आम्हाला कळतं निकाल गाडी आपलीच लागणार आहे. बरोबर आहे. आज गाडी गटाला कशी पाहिली होती? गटाला म्हणजे आता 4-5 मैदान झालं आमच्या दृष्टिकोनानंतर गाडी गटाला भरपूर स्पीड लागलेलं, आणि त्यात सेमील तर काय विशेष नाही, खालनं टांगा टाकून गाडी पळत होती. ते आज भरपूर गाडी पळाली. फायनलचा एक नंबरचा मानकरी औंधच्या मैदानाचा आणि यात्रेचं मैदान आहे पारंपरिक, त्या मैदानामध्ये सुट्टा फायनल एक नंबर केला. काय सांगाल? सुट्टा म्हणजे गाडी 2 नंबरवर लागलेली, मनात दागदुखच होती कारण लक्षात साईडला कड होती आणि त्याच्या शेजारी बी ठाम गाडी होती, त्यामुळे काय वाटलं नव्हतं. पण काय झालं तर आज सांगायसारखं नाही, 2-4 आता असं बोलायचं नाव घ्यायची गरज नाही. त्यांच्या मनात होतं आता ही काय गाडी कडन लागली एक करणार नाही, पण त्यांना बी दावून दिलं की गाडी काय करते म्हणून. ह्या गाडीत एक वेगळीच आठवण करून देते मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्याची. हा, 100% मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्याची आठवण करून देते. गाडी एकदा खालून सुटली कुण्या पुढं वर मारायचं नाही गाडी धरेल म्हणून, आणि त्यात मधनं असली तर मग कुण्या विषयच घ्यायचा नाही की गाडी क्रॉस करून दावील म्हणून. मी म्हणणारे आता जे जुनी जाणती बैलगाडी मालक आहेत त्यांनाच माहिती आहे गाडी काय पळते. आता याच्या नव्यांच्या पोरांना काय कळतं तेव्हा गाडी कशी पळते. बरोबर. जी जुनी माणसं आहेत त्यांनाच माहिती आहे गाडी कशी पळते. सचिन लक्ष्या सतत एकत्र पळते, परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर तसेच बिंजोडचा बादशाह राहुल पाटील आडुळकर कल्याणचा मथुर चर्चा होते. पण ही सचिन लक्ष्या तर ठीक आहे, लक्ष्याचा विचारूया आपण, मुलाखत घेऊया त्यांची. परंतु सचिन बकासूर आणि मथुरसोबत नुसतंच पाळणार याची चर्चा होते, पण पाळणार पण कधी पाळणार? 100% आता येणाऱ्या पुढल्या मैदानात 100% दिसेलच तुम्हाला. तिकडं मुंबईला ती कर्जतला मैदान आहे मोठं, तिथं 100% बकासूर नाही तर मथुर आहे, दोन्हीपैकी एकाच नंदी सोबत दिसेल. या जोडीची दहशत 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आहे. मुंबईमध्ये बिनजोडमध्ये एकदा सगळ्या प्रेक्षकांना बघायची जोडी आहे. मुंबईचा विषय कसा होतो आता ती लक्ष्या पब्लिकला तर काय, आणि तिथं मुंबईला कसं गाडी झुकून बराच वेळ थांबावं लागतं, त्यामुळं बिनजोडला पळणं शक्यच नाही गाडी. आज मालकांचा आनंद कसा आहे? मालकांचा आनंद कसा आहे म्हणजे आज त्यांना वाटलं ना की गाडी सगळ्यांचं मन नाराज झालं. 4 मैदान कड लागत होती आणि त्यात काशेगावच्या मैदानी कड लागली, आणि त्यात आमची 19 बीत झाली, आमच्याकडून गाडी लेट सुटली आणि पब्लिकमुळे गाडी दबली, त्यामुळे मालक बी थोडी नाराज होती. पण आज दोन्ही बैलांना सिद्ध करून दावलं की आम्ही काय करू शकतो. आजच्या मैदानामध्ये सचिनने आणि लक्ष्याने चांगली कामगिरी केली. खूप साऱ्या शुभेच्छा, अशीच कामगिरी प्रत्येक मैदानामध्ये करू. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आजच्या औंधच्या मैदानामध्ये
एका जोडीची दहशत सगळ्या महाराष्ट्रभर आहे आणि राहतेच, कारण की ही जोडी ज्या ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी एक नंबर हा फिक्स असतो, गुलाल हा फिक्सच असतो. आपल्यासोबत आहेत आगा शिवनगरकरांचा एक नंबरचा मानकरी म्हणजेच पुशेगावचं एक नंबरची जोडी सचिन लक्षाची पळाली, त्या लक्षाबालाचे मालक आपल्यासोबत आहेत. नमस्कार शेठ. नमस्ते. आज नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं होतं आपल्या सचिन लक्षाचं? नाही नियोजन, आपली काय घरची गाडी आहे, आमचा पायरा आता म्हणजे तीच असते. पण आमच्या आपल्याला कसं एक दोन एखाद्या दिवस जर गाडी फोडायची म्हणलं तर आम्ही सामोपचारानं शाहिदबाई आमचे नवनाथ शेठ तर शे डॉक्टर आम्ही सामोपचाराने करून बाबा ही एक मैदान गाडी फोडूया हे करायचं असा विचार असतो. पण शक्यतो गाडी आमची हीच गाडी पळणार आहे. मागे बी सांगितले ही जोडी फुटणार नाही कधी. फुटती काय हो. आजचा सुट्टा एक नंबर आहे, काय सांगा? काय आता परमेश्वराची उद्या ज्योतिबाची कृपा सगळ्या लहान थोरा मोठ्यांचा आशीर्वादाने झाला एक नंबर. जरा 2 मैदान झालं होतं, काय असतं जरा चक्कर जरा आपलं बॅकफुटला गेलो होतं. पण काय ना आज बैलांनी ते सिद्ध केलं की हे या बैलगाडा शरीर क्षेत्रामधील पुशेगावचे ओरिजिनल हिंद केसरीचे मानकरी आहेत. कासेगावला मैदान झालं होतं, गाडी पब्लिकनं लागलेली होती, थोडेसे पब्लिकमुळे थोडीशी अडचण निर्माण झाली. प्रेशर होती पब्लिकमुळे होते. नाही प्रेक्षकाला कसं आहे, प्रेक्षकाने हात जोडून खरंच कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेला गाडी कडन येते त्यावेळेला खरंच तुम्ही ही करत आहात. कारण कसं आहे प्रेक्षकातलं म्हणजे शक्यतो जो बैलगाडी असतो ज्याची बैल पळतात तो माणूस कधी असं तोंडावर येत नाही. बरोबर आहे. ती साईडला असते पण ज्यांची बैल नाहीत ही करते तीच मग लोकल लई पुढं असते ती. पण त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरंच चांगल्या गाड्यांचं मात्र करता पब्लिकमुळे. आता आमच्या वेळेला काशेगावला बघा एवढं पब्लिक तोंडावर जरा यांनाही करत, त्यामुळे सचिन जरा व्हायच थोडीशी झाली. त्या प्रेक्षकांच्या मुळे चांगल्या गाडीचं मात्र होतं या आणि मोठ्या मैदानात असं त्या प्रेक्षकांनाही बऱ्याच वेळा झालं सगळ्या चांगल्या गाड्या म्हणजे असं पब्लिकमुळे काय गाड्यांचं चांगल्याच नव्हे एखाद्या गोरगरीबाची गाडीचं हे होतं या मात्र होतंय. होय. आणि या गाडीची दहशत सगळ्यांना माहीत आहे. आज गट सेमी आणि फायनल या कशी जास्त जास्त पळाली गाडी तुम्हाला वाटते? नाही गाडी आपली कशी पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसऱ्या तिसऱ्या फेऱ्याला गाडी जास्त पळते. हो. आणि आपल्याला काय नाही एक ज्या दिवशी एक फाटी आत येते तेव्हा आमच्या मनाला काय वाटत ना आपल्याला म्हणजे आम्ही म्हणजे मोठं मैदान असू लहान मैदान असू शक्यतो करून आम्ही कसं आहे बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेला मैदान येतो त्यावेळेला आम्ही कधीच कोणत्या गाडीला कमी लेखत नाही. बरोबर आहे. कुणी बी नाही कमी, खूप नाही कमी. किती बी तुम्ही एक नंबरात पळा काय पळा पण कोणत्याच गाडीला कधी कमी लेखायचं नाही. बरोबर आहे. आपलं लक्ष पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी आहे. महाराष्ट्रामधील आत्ता एक टॉपचे नंदी आहेत मथुर बाकासूर, यांच्यासोबत अजून तरी काही दिसला नाही. कधी दिसेल आपल्याला? नाही दिसेल की ज्या वेळेला समजा आम्ही आपण कधी एखाद्या महिन्यात पडायला म्हणलं दिसतील बैल त्या दोन्ही नंदींच्या बरोबर कुठं ना कुठं पळताना दिसतील. या जोडीची दहशत 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आहे. एकदा मुंबईमध्ये बघायची ही जोडी नाही मुंबईचा एवढा म्हणजे ते नाही 3 फेऱ्याचा इंटरेस्ट नाही एवढा आपल्याला. म्हणजे मुंबईच्या म्हणजे मी आला होतो पण नाही शक्यतो मुंबईतून काय होते मुंबई जरा लांब गेले लक्षात आपल्या तिकडचं वातावरण जरा कोणतं असल्यामुळे सूट होत नाही वातावरण, त्यामुळे नाही काय मुंबईत जायला जरा वाजी होते. ठीक आहे चालेल. बकासूर आणि मथुर सोबत एकदा सांगा कधी पळेल काय एकदा सांगा, प्रेक्षकांना खूप आतुरता आहे लोकांना. बघू आता कधी राहुलबाईंची इच्छा आणि मोहिल शेट्टीची ज्या वेळेला इच्छा होईल त्यावेळेला पुढू गाडी मग एका मैदानात काय दोन्ही बैलाबरोबर 2 बैल घालू त्याला काय. शेठ तुम्ही वेळ दिला, आजचा तुमचा एक नंबरचा मानकरी झाला तुम्ही आणि सचिन. खूप साऱ्या शुभेच्छा, अशीच कामगिरी प्रत्येक मैदानामध्ये होत. धन्यवाद.